खरं तर उपवास म्हणजे आपण देवाच्या जास्तीत जास्त मनाने किती जवळ जातो हा महत्वाचा मुद्दा असणारा काळ आहे. पण आता उपवास म्हटलं ना की आपल्याला आदल्या दिवशीपासून देवाचे विचार येत नाहीत किंवा ते सणाचा पण विचार येत नाही. आपल्याला आदल्या दिवशीच मनात विचार असतो की अरे उद्या उपवास आहे, उद्या उपवास आहे, उद्या उपवास आहे. त्यामुळे उपवास जर तुम्हाला झेपत असेल तर करा. आता कुठला आहार घेऊ शकतो? तर प्रभू रामचंद्र वनवासात गेल्यानंतर त्यांनी जो आहार घेतला तर तो आहार म्हणजे कंदमुळं, फळं याचा आहार आपण महाशिवरात्रीच्या दिवशी, खरं तर महाशिवरात्रीचे उपवास किंवा आपले धार्मिक जे काही आषाढी, कार्तिकी या दिवशी तर कुठलंही अन्न ग्रहण न करता आपण ते उपवास करावेत असं अपेक्षित असतं. कारण त्या दिवशी आपल्या शरीरातली ही जी सगळी यंत्रणा आहे या यंत्रणेला आराम पडतो, की पूर्ण शरीर त्या दिवशी शुद्ध होतं. पित्त, वात, कफ या ज्या प्रवृत्ती आहेत या नियंत्रित राहतात. पण आपली धावपळ आहे आणि नाही झेपत, मग अशा काळात जर का उपवास करायचा असेल तर फळावळ खाणं हेच जास्त उपयोगाचं आहे. कारण त्याच्यातनं कुठलेच आपल्याला नकारात्मक दोष काहीच येत नाही. पण अर्थातच जसं मी आधी म्हटलं तसं की उपवास करताय पण जर सरते शेवटी दिवस सरताना तुमची शक्ती कमी होत असेल, तुमची चिडचिड होत असेल, तुमची तब्येत बिघडली तर ते महादेवांना आवडेल का? नाही, नक्कीच आवडणार नाही. त्यामुळे तुमची प्रकृती कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या. पण देवाला मात्र विसरायचं नाही. मनातल्या मनात नामस्मरण मात्र दिवसभर सुरू ठेवायचं.